हॅलो. तर वेलकम तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या रेसिपी मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी बनवलेली आमच्या सासूबाईंची स्पेशल रेसिपी खोबरे आणि शेंगदाण्याची सुकी चटणी. त्यासाठी मी घेतले 2 वाट्या किसलेले सुकं खोबरं, त्यानंतर 10 ते 12 सुक्या मिरच्या, 1 वाटी शेंगदाणे, थोडीशी चिंच आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या. आता तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असतील तर ते तुम्ही जास्तही टाकू शकता. तर सर्वात आधी ही चटणी जास्त काळ टिकून राहण्यासाठी सुकं खोबरं, सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे एक एक करून कढईमध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. तर हो, ही रेसिपी ना फार क्विक आणि इझी आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही ही मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा नक्की ट्राय करू शकता. ती तुमच्या मुलांना फार आवडेल, कारण कधी भाजी नसेल तर चपाती सोबत किंवा भाकरी सोबत किंवा घावण्यासोबत किंवा आंबोळ्यासोबत ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर एक एक गोष्टी छान अशा क्रिस्पी होईपर्यंत भाजून झाल्यानंतर त्या थंड झाल्यावर त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर मी त्यात ॲड केली लसूण, चिंच, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. चिंच या रेसिपीचा हिरो इन्ग्रेडियंट आहे, सो ती नक्की टाका. टँटडॅन. तर रेडी आहे आपली क्विक आणि इझी सुकं खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी. ही चटणी तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली ना तर ती आरामात 1 ते 2 महिने टिकते. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा बरं का कशी झाली आहे ती. तर हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, असेच मिनी व्लॉग आणि रिअल पॅरेंटिंग एक्सपिरियन्ससाठी माझ्या पेजवर नवीन असाल तर मला फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.